आज मी तुम्हाला खूप अशी जुनी आणि खूप प्राचीन पारंपरिक असलेली अशी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. बघा, आमच्या इथे असे वेगवेगळ्या टाईपचे आंबे आणलेले आहे. यामध्ये केसर आंबा आहे, बदाम आंबा आहे, आणखी वेगवेगळ्या टाईपचे आंबे आहे आणि गावरानी आंबा आहे. वेगवेगळ्या 2-3 टाईपचे आंबे घेतलेले आहे, 4 ते 5 प्रकारचे. आणि हे आंबे असे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचा रस काढून जाड बुडाच्या कढईमध्ये असा गरम फुल गॅसवर सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा आणि छानपैकी गरम होऊ द्यायचा. असे आम्ही दोन्ही कढईमध्ये ठेवलेले आहेत गॅसवर रस. आणि चांगलं फिरवत राहायचं त्याला चमच्याने, म्हणजे खाली जाड बुडाची कढई घेतल्यामुळे लागणार तर नाही, पण आपण सतत फिरवत राहिल्यामुळे ते खाली लागणार नाही. हे बघा, असं गदगद गदगद म्हणून शिजायला लागतं. आणि हे आता आपण पूर्णपणे यातलं पाणी आपण पूर्णपणे शिजून कमी करणार आहोत. म्हणजे पूर्ण आपल्याला आंब्याचा जो पल्प आहे, ड्राय पल्प असा आपण तयार करणार आहोत घरच्या घरी. ही खूप जुनी पद्धत आहे. आजी पणजी त्यांच्या आधीपासून हे लोक करत होते. याची चव एकदम भन्नाट लागते. हे बघा, असं पूर्ण आता थोडं आटत आलेलं आहे त्यातलं पाणी. आता अजूनही सतत फिरवत राहावं लागते. जसं जसं पाणी आटत येईल तसं तसं त्याला सतत फिरवत राहावं लागते. आणि एक काळजी घ्यायची म्हणजे ते खूप शिजताना थोडं थोडं उडतं बाहेर कढईच्या, तर आपण सांभाळून केलं पाहिजे. हे बघा, आता यातलं अजून पाणी कमी झालेलं आहे, आटत आलेलं आहे. तर असा घट्ट घट्ट यायला लागतो पल्प आंब्याचा. जो आपण आंब्याचा रस केला तो घट्ट व्हायला लागतो. हे बघा कसा घट्ट होत आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. जसा जसा घट्ट होईल तसं तसं सारखं याला फिरवत राहावं लागतं. हे बघा, त्यानंतर बघा अजून घट्ट झालेलं आहे. बघा किती घट्ट आलेलं आहे. असं आपल्याला पाहिजे आंब्याच्या वड्या करण्यासाठी. आता हे बघा, मी तुम्हाला दाखवते. या टेक्स्चरमध्ये तो घट्ट झाला पाहिजे. आता आपण याला थंड करून घेणार आहोत. पूर्णपणे थंड झालं पाहिजे. छान ताटामध्ये काढून याला थंड करून घ्यायचं. आता हे खूप गरम आहे, याला आता असंच राहू द्यायचं. नंतर थोड्या वेळाने काढून ताटामध्ये छानपैकी थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या अगदी सहजपणे करू शकतो. हे बघा, मी ताटामध्ये याला थंड करून घेतलेलं आहे. आणि याचे नाही का छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे. हाताला थोडं चिपकत नाही असं एवढं काही हातात. मग बघा, मी छोटे छोटे बॉल्स करून घेतलेले आणि बाजूला पिठी साखर घेतली. आता यातला एक बॉल घ्यायचा, जे की आपण टेक्स्चर छान असं घट्ट झालं की आपोआप बॉल येतात त्याचे. आणि मग हे बॉल घेऊन ते बॉल आपण पिठी साखरमध्ये घोळवायचा. पिठी साखरमध्ये घोळवल्यावर जे की आउटर लेअर आहे ते ड्राय होते, म्हणजे कोरडं कोरडं होते ना. आणि ते असं बघा, आता पिठी साखरमध्ये घोळवत आहे. आणि ते पिठी साखरमध्ये घोळवल्यानंतर त्या प्लास्टिकवरच ते वडी थापायची. पूर्ण अशी बोटाने पूर्ण चपटी 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 करून घ्यायची. आणि ह्या वड्या अतिशय उत्तम लागतात खायला. इतक्या छान चवीला लागतात की असं एक खाल्ली की परत परत खावंच वाटते. खूप छान लागतात या वड्या. कोणी ही रेसिपी जी रस आहे ते उन्हात ताटामध्ये वाळून पण करतात, पण आपण हे वेगळ्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं तुम्हाला दाखवलेले आहे. बघा, आता हे परत थोडंसं साखरेत घोळवायचं आणि याला परत असं चपटं चपटं करायचं हाताने, किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या शेपही देऊ शकता मोल्डनी. पण आपण जसं पहिले करत होते लोक तसंच सांगितलेलं आहे यामध्ये. आता बघा, ही वडी मस्तपैकी तयार झालेली आहे. आणि याला छानपैकी प्लॅस्टिकवर छान 2-3 दिवस हवेला सुकू द्यायची. आणि ड्राय कडक झाल्यानंतरच ही भरून ठेवायची. ही कडक झाल्याशिवाय भरायची नाही, नाहीतर ही खराब व्हायला शक्यता कमी असते. पण छानपैकी कोरडी होऊ द्यायची. वाटलं तर तुम्ही 1 दिवस उन्हात पण ठेवू शकता. आणि नंतर पुन्हा हवेला ठेवल्यावर ती आपोआप कोरडी होते आणि कडकही होते, म्हणजे खायला खूप छान लागते. हे बघ किती सुंदर आम्ही अशा वड्या करून घेतलेल्या आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.